पंचायत समितीचे सदस्य अशोकराव मोहिते, सुरगुण काका पाटील, उपसरपंच प्रमोद ढोले आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य अनिल चव्हाण, किरण पाटील, प्रवण पाटील, गटविकास अधिकारी अप्पासाहेब सलगर, मुख्याध्यापक कृष्णात पाटोळे आणि सर्व शिक्षक, शिक्षिका, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, उपअभियंता पंचायत समितीचे प्रमोद मसुदगे, ग्रामसेवक संतोष सपकाळ, ग्रामपंचायतचे सर्वच मान्यवर, आपले या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व शासकीय अधिकारी आणि बंधू भगिनींनी, आपल्या बंद करता येईल पंखा, आपल्या सर्वांना गेल्या 1.5-2 वर्षामध्ये लोकांना भेटायचं नाही असा निसर्गतःच नियम आपल्या सगळ्यांच्या लादण्यात आला. शाळा बंद झाल्या, व्यवहार बंद झाले, शेतात जाण्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यवसायाला जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला, प्रवासाला मज्जाव करण्यात आला. लोकांचं दळणवळण थांबलं. लोक हताश होऊन कोरोना कधी जातोय याची वाट बघत नाही. सगळ्या शाळा बंद होत्या, पण आपल्या गावाचं कौतुक केलं पाहिजे कृष्णात पाटोळे की तुम्ही पुढाकार घेतला आणि गावात शाळेत बसायचं नसेल तर मग वेगवेगळ्या लोकांच्या घरी गटशाळा चालू करायच्या आणि त्या गटशाळा चालू करून मुलांचं शिक्षण कमी अधिक प्रमाणात का असेना पण चालू राहिलं पाहिजे आणि मुलांना शाळेत जाण्याची जी सवय आहे ती कंटिन्यू राहिली पाहिजे. यासाठी आपण विशेष असा उपक्रम राबवला. मला वाटत नाही की राज्यातल्या कुठल्या गावात असा उपक्रम राबवला गेला असेल. समडोळीचं कौतुक आहेच आहे, पण ज्यांचा मगासपासून माझ्या हस्ते सत्कार झाला त्या सगळ्या भगिनींचं कौतुक आहे. त्यांनी स्वतःच्या घरात मुलांना बोलवून त्यांच्यासाठी अध्ययनाची व्यवस्था निर्माण केली, वातावरण निर्माण केलं. स्वतः पुढाकार घेऊन काहींनी पुढाकार घेऊन शिकवण्याचं काम केलं. आपल्याला शिकवण्याचं ज्ञान नसतानाही तुम्ही हे काम केलं. शिक्षिका असाल तर समजू शकतो, पण बऱ्याच जणे शिक्षकांचा पेशा कधीच नाही केला. त्यात तुम्ही सहभागी होऊन या उपक्रमाला पुढाकार घेऊन आपण फार मोठा आधार दिला आणि म्हणून आपला सत्कार हा विशेष मोलाचा आहे. समडोळीतल्या लहान मुलांचं, या शाळेत जाणाऱ्या मुलांचं शिक्षण विखंडित झालं नाही, ते कायमचं सतत चालू राहिलं आणि मुलांच्या मनात शाळेला जाण्याची भावना कुठेही लोप पावली नाही. आता नव्याने शाळा 4 तारखेला चालू झाल्या. असं आढळून आलं की 4वी-5वीची मुलं देखील शाळेत जाताना रडतात. का तर आई वडिलांच्या बरोबर राहायची सवय लागलेली, घर सोडायची सवयच नाही. त्यामुळे सवयीचा माणूस किती गुलाम आहे हे जर बघितलं तर लहान मुलं, मध्यम वयाची मुलं ही आता शाळेची सवय मोडल्यामुळे शाळेत जायचं जीवावर आलंय आणि हे काय आता नवीन सुरू झालं असं समजणारा एक मोठा वर्ग आहे. जी मोठी मुलं आहेत ती म्हणतात आम्हाला घरात बसून शिक्षण मिळायलाच लागले तर शाळेत जायची गरज नाही. त्यामुळे 10वी, 11वी, 12वीची मुलं म्हणतात की आम्ही ऑनलाईन शिक्षण घेतो, आम्हाला काही शाळेत जायचा आग्रह करू नये. म्हणजे संपूर्ण मानसिकताच विद्यार्थ्यांची बदलणारा हा सगळा काळ होता आणि ती मानसिकता टिकवण्याचं काम या आमच्या सगळ्या समडोळीतल्या भगिनींनी पुढाकार घेऊन केलं आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं कौतुक फार मोठ्या प्रमाणात आज इथे होतंय. आपल्या सगळ्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडं आहे. आता कदाचित तुम्हाला घरात करमणार नाही. ती मुलं घरात येत होती, शाळा चालू झाल्यामुळे आता घरात करमणार नाही. आमच्या एक भगिनींचे यजमान
कोरोनात गेले तरी त्यांनी शाळा चालू ठेवली आणि मला वाटतं ते दुःख विसरण्याचा तो एक मार्ग त्यांना होता. आज तो मार्ग बंद झालेला आहे. त्यांना त्यांच्या घरातले प्रमुख व्यक्ती गेली, यजमान गेले, याचं आता दुःख जास्त जाणवे. आपण 13 दिवस दुःख पाळायला जातो, आता सगळीकडे फॅशन झाली, 3 दिवसात आटपायचं, 5 दिवसात आटपायचं. पण ती प्रथा जी होती ती याच्यासाठी होती की माणसाचं दुःख हळूहळू विसरलं जातं आणि तोपर्यंत माणसं त्याच्या घरात जाऊन त्याचा दुःखात सहभागी होणं, त्याला आधार देणं आणि त्याला वेगळे वेगळे विषय सांगून त्याच्या मनाला योग्य ट्रॅकवर ठेवण्याचं काम करतात. म्हणून ते 13 दिवस असतात असं मी समजतो. आता लोकांना वेळ नाही, 5व्या दिवशी 7वा आणि 12वा आणि 13वा आणि 14वा वगैरे मोकळे होतात. त्यामुळे आमच्या गावात एकदा मी हा प्रस्ताव मांडला की आपल्या गावात आता सगळीकडे बोरगावात सुरू झाले, 5-3-5-7 मध्ये संपवायचं. आमच्या वाड्यातले सगळे म्हटले फार चांगली कल्पना आहे, तुमच्या वेळेपासून आम्ही पुढे सुरू करतो, आमच्या वेळी काय काढू दे. हे दुःख विसरण्याचा जो प्रकार आहे तो फार मोठा आहे. आज कोरोनामुळे आपण अनेकांना मुकलो, अनेक जण नाहात गेले. आपल्या जिल्ह्यात जवळजवळ 500-600 मुलं आहेत की ज्यांना बाल्यावस्थेतच वडिलांना मुकावं लागलं. बरीच मुलं अशी आहेत की ज्यांना दोन्ही आई वडील नाहीत, अशी काही मुली या आहेत. काल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात काहींना बोलवून त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आई वडील दोन्ही गेले असतील तर 5 लाख रुपये त्यांच्या नावाने डिपॉझिट ठेवून त्याच्या व्याजातनं त्यांचं शिक्षण आणि भवितव्य घडावं म्हणून 5-5 लाख रुपयाचे चेक आम्ही काल परवा दिले. सांगण्याचा मुद्दा हा की ही कोरोनाची आपत्ती फार मोठं संकट आपल्या सगळ्यांच्यावर होतं. या संकटात माणुसकीचा अभाव देखील दिसला. एखाद्याला कोरोना झालेला असेल आणि त्यात त्याच्या घरात मृत्यू झाला असेल तर बोलवायलाही कोणी जात नव्हतं. कारण का, तर स्वाभाविकच आहे की कोरोना होईल ही भीती प्रत्येकाला. पण एखाद्याला कराडला मृत्यू झाला तर त्याची देहबॉडी पण इकडे आणू शकलो नाही आपण, तिकडे कराडमध्येच त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे हा एक अतिशय मानसिक आघात भारतीय समाज मनावर होऊन गेला. काही ठिकाणी तर इतके मृत्यू झाले की नदीत प्रेत सोडण्याचे देखील प्रकार, गंगेमध्ये प्रेत सोडण्याचे प्रकार उत्तर भारतात झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी आपण मोबाईलवर यायचं की लाईन लावून प्रेत लाईन लावून थांबलेली आहेत अंत्य विधीसाठी. त्यामुळं हा प्रचंड संकटाचा काळ मानव जातीवर होऊन गेला. त्या काळात माणसं कशी ऑर्गनाइज काम करतात याचा आदर्श तुम्ही घालून दिला, म्हणून समडोळीकरांचे अभिनंदन करावं. एवढं कृष्णात पाटोळे साहेब कमी आहे. तुम्ही सगळ्यांनी मला की शाळेत जाऊन ती मुलगी होती तिच्या पुढाकाराने एक फिल्म तयार करण्यात आली आणि तिच्यावर शूटिंग आहे बरंच, आणि ती 7 मिनिटाची एक फिल्म. या सगळ्या काळात तुम्ही कसं काम केलं याच्यावर ती फिल्म पुढे तयार, अमृते म्हणून आहे, त्यांनी फिल्म तयार केली. तुम्ही केलेलं काम हे जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्या उन्मेष अमृतेंनी केलेला दिसतोय. आणि तुम्ही सगळ्यांनी जे काम केलं ते टिपून असाही समाज एकसंघ राहतो आणि आपल्या समाजावर आलेल्या संकटातनं मार्ग काढतो हे दाखवण्याचा प्रयत्न त्या छोट्याशा फिल्म मध्ये करण्यात आलेला आहे. आपल्या सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मला अभिमान आहे की माझ्या मतदारसंघातल्या या गावानं हा आदर्श कृती आणि संकटाच्या वेळी सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन काम करण्याचा एक प्रयत्न आदर्शपणाने दाखवला. म्हणून मी आपणा सर्वांचं गावातल्या या प्रकल्पाला ज्यांनी सहकार्य केलं, मदत केली, आशीर्वाद दिले त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि पुन्हा कोरोना येऊ नये अशी आपली अपेक्षा आहे. लोक म्हणतात 3री लाट येईल,
आणखीन आता काही देशात 5वी, जपानमध्ये म्हणे 5वी लाट येऊन गेली. आता त्यामुळं गट बसल्यावर आपल्या सरकारने देवळंही मोकळी केलेली. 4 तारखेला शाळा उघडल्या, 7 तारखेला देवळं उघडलेली आहेत, सर्व प्रार्थना स्थळ उघडण्यात आलेली आहेत. पण आता आपण थोडस काळजी घेतली पाहिजे. आज आपल्या या एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये एक 3-4 जणांचाच मास्क आहे, बाकीच्यांनी काही मास्क घातलेला नाहीये. त्यामुळं कसं आहे की जेवढी माणसं जवळ येतात तेवढी, आता लहान मुलांना कोरोना झाला, आता म्हणे 3ऱ्या लाटेत लहान मुलांचा प्रादुर्भाव वाढणार. लहान मुलांचा प्रादुर्भाव वाढला तिथं आपोआप मोठ्या मुलात येणार, कारण लहान मुलांना काहीही सिम्पटम्स दिसणार नाही. दिसणार सिम्पटम्स जे मोठ्या माणसांच्यातच दिसणार. मग एकदम संख्या वाढली तर आपल्याला पुन्हा ते संकट आपल्या समोर उद्भवेल. आणि म्हणून थोडीशी काळजी, आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरी थोडीशी काळजी आपण सगळ्यांनी घेऊया अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. शाळेतल्या मुलींना सरांनी सांगितलं की सॅनिटायझर मारणे, मास्क घालणे हे सगळे शिकवणी शिकलेले आहेत मुली. त्यामुळं त्या मुलींची मला काही काळजी वाटत नाही. पण मुली सगळ्या गावाला शिकवतील असा आता मुलींना कार्यक्रम एक द्या की मास्क नाही घातला की त्या माणसाच्या मागे लागायचे, मास्क घाल, मास्क घाल, मास्क घाल. सगळ्या रस्त्याला जर मागे लागली मुलं तर माणसं नाही जरा मास्क घालतील. शेवटी सवयी करून घेण्याचं प्रमाण आपल्याला जास्त आहे. शेवटी सतत मास्क लोक का घालत नाही तर किती वेळ घुसमटून राहायचं हाही प्रश्न आहे. जास्त कष्ट करणारा जो वर्ग आहे तो सतत मास्क घालू शकत नाही. अशा काही मर्यादा आहेत, पण सगळ्यांनी सुरक्षित राहूया. आणि म्हणून कवी देतात, मुली लिहितात, घरी राहू, सुरक्षित राहू, घरीच शाळा भरू. त्यातलं आता शाळा भरून झाली आहे, आता घरी राहू, सुरक्षित राहू, गरज असेल तरच बाहेर जाऊ असं आता वाक्य त्याच्यापुढे लिहावं एवढीच विनंती करतो. मी उशिरा आलो याबद्दल आपल्या सगळ्यांची माफी मागतो. आपल्या उशिरा येण्याची कारण तुम्हाला सांगून काही उपयोग नाही. पण मी बऱ्याच दिवसांनी 10-15 दिवसांनी मी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दौऱ्याला गेलेलो. बऱ्याच दिवसांनी मी आज इथं आल्यामुळं प्रचंड गर्दी सकाळी होती, त्यामुळं मला इथं यायला उशीर झाला. तुम्ही त्याबद्दल मला माफ करावं एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. छोटासा सत्कार केला जाईल. शाळेचे मुख्याध्यापक कृष्णात पाटोळे